भावनो पण आलो बघा जिन्यापाशी पायऱ्या चढतो जिन्याच्या. चला आपण जिन्यावर. जिम तर उघडले लेट आलं कारण की उद्या संडे आहे म्हणून लेट आलं. जाऊन लेट आलो मी बेडचं आपल्याकडं चेंजिंग रूममध्ये पलीकडं आणि आपलं सामान वगैरे ठेवले. टाईम नाही भेटला. अक्षरला पण आले 10 मध्ये म्हणून मी बॅग ठेवलं आणि सामान काढलं आलं. तरी चला आता बाहेर जाऊ आपण. तर लवकर वरी जाऊ. लवकर येतील पोरं कारण की उद्या संडे आहे ना त्याच्यामुळे आज येतील लवकर मारून लवकर जातील. तर आपण लवकर जाऊ करू बरं का. बोलावा काय कळलं नाही. कन्फ्युज होते थोडं. तर आपण आलो वरी बघा. थोडं वातावरण भारी दिसते. मी भारी दिसतो बरं का. काही कार्यक्रम होता वाचले माझी बारी. माझं नशीब चांगलं म्हणा. माझं नशीब चांगलं. आपण सामान खाली ठेवू. नाईट पॅन्टचं जे असतं ना बांधायचं तेच नाही बांधलं मी. आणि कळतं बारला तसं माहिती आहे का. गडबड केलं मी कारण की लवकर आलं ना. म्हणजे कसं माहिती आहे लवकर आलं का ते येऊन माझा टाइम वेस्ट आलाय आणि मला बसायला पण भेट नाही गेले. मी घरी बसतो जरा 10 मिनिट येऊ कारण की आपल्याला आलेला चालू करता येते. बॉडीला पण एनर्जी येते. म्हणजे कसं माहिती आहे का तर मी थांबूनच राहतो. बसायला इथं जागा नसते काय नाही. त्यामुळे आपण लेटच येऊ आणि घरी बसू डायरेक्ट आलेल्या चालू करू. आज आहे आपला लेटलाच येणार. त्यानंतर मला बसायला जागा नाही. माहिती आहे का बसलो कसं काय माहिती आहे का. बसलो का बरं माहिती आहे का. आपण डायरेक्ट घरून आलोय पळत. तुम्हाला सांगितलं आहे. आले डायरेक्ट वरी आले. कपडे म्हणजे आपलं बॅग बिग ठेवले. झिरकी बिग काढले. डायरेक्ट वरी आले. तसं आता जरा लईच दम आलाय. थोडं रेस्ट करू आणि जरा बसून बोलू. आज आहे आपला एपिसोड 20वा वाटतं. तर आपल्याला जमलं काय नाही जमलं नाही जमलं आपलं डिफेंड राहिलं. मी जेव्हा करतो ना माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होत्या त्याच्यामुळे माझं फोकस राहत नाही. एवढं लक्ष घेऊ की आज आपण करताना जे करताय ना त्याच्यावरच फोकस करू. गलती करतोय ते गलती तुम्ही नका करू. मी जेव्हा मी प्रॅक्टिस करतोय तेव्हा माझं लक्ष तिकडे राहते आणि मी पडू शकतो. म्हणजे पडलेच का तुम्ही बघितलं असं 2-3 व्हिडिओ मी चुकीचं पण मारले. आपलं 19वा एपिसोड. तुम्हाला तर माहिती आहे आपलं चॅलेंज काय आहे काय नाही. कॅलिस्थेनिक्समध्ये हँडस्टँड आपले झाले टोटली 19 एपिसोड कंप्लीट झाले. किती एपिसोड लागतील अजून काय नाही. 1 हप्ता 2 हप्ता परंतु तुम्हाला प्रॉपर शिकवणार. न सपोर्ट घेता कोणाचा खोटं बिटं नाही सांगणार. ते आपलं लाईव्ह दाखवणार. पहिलं आपण वॉर्मअप करून घेऊ बरं का. किती झाला कालच्या वेळी झाले 5 झाले. तर आता आपण पहिलं टाइम लावून घेऊ. तरी चला भेटू. पहिलं वॉर्मअप करू. आज थोडा मूड माझा फ्रेश दिसते. काय माहिती नंतर आपलं काय होते काय लागून जाते. तर पहिलं वॉर्मअप केलं डिसाईड करू आपला मूड. भावनो आता आपला झाला वॉर्मअप कंप्लीट झाला आहे. आता आपण पहिलं हाताला बांधून घेऊ. आपण हिंदू पुशअप मारत होतो ना माझ्या डोक्यामध्ये पण विचार येत होते. थोडं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो की आपला जे आपण करताय ना काय पण राहू शकते. हार्डवर्क म्हणा इंजुरी होऊ शकते. घेऊ बरं का. जेव्हा आपण काही करताय तस फोकस ठेवू. विचार आणायचा प्रयत्न नाही करायचा डोक्यामध्ये आणि विचार केला तरी आपले लागतील. मग आलं होटावर पडलं. पण गलती काय केलं माहिती आहे का. जर सोडा हे सगळं चरायचं दमन आपण त्याची प्रॅक्टिस करू का. आणि बघा आता आपण पहिली पुशअप मारणार आहे. वॉल हँड स्टँड पुशअप. आपण गलती काय केलं माहिती आहे का. आपले हात जवळ घेतलं मारायचा प्रयत्न केलं आणि तोंडावर असा आवाज आला. मला आला मनाला. मी बघा आता काय करायचं माहिती आहे का. एवढं लक्षात ठेवायचं की आपण त्यांना थोडे मीडियम हातात ठेवू आणि जेवढं होईल तेवढं बॉडी टाईट ठेवू. तर बघू का होते का नाही. पहिला सेटला नो आपला पहिला सेट कंप्लीट झाला. मी बघा गलती नाही केलं. हात मीडियम ठेवलं बरं का. मीडियम ठेवायचा प्रयत्न केला आणि मला वाटते मी मीडियम ठेवले. आणि जेव्हा मी खाली जात होतो तेव्हा पूर्ण बॉडी पूर्ण हातावर ठेवायची आणि जेव्हा वर यायचा प्रयत्न केला तेव्हा आपली पाय असे
सपोर्ट घेतला आपण पायाचा, तर पुशअप तसं मारायचं आहे शिकताना बरं का. नंतर आपल्याला येईलच. तरी आपला पहिला सेट कंप्लीट झाला, तर 2 सेट असेच मारायचा प्रयत्न करू. झाले मिनिट कंप्लीट. भावांनो, आता तुम्ही बघितलं दुसऱ्या सेटला सेट बरोबर मारलं आणि तिसरं सेट हापच मारलं. बॅलन्स बिघडलं आलं आणि माझं वजन जास्त आहे बरं का. हाताला चल नाही गेलं तेवढं वजन. तर वजन होतं बघा 70. परत आपण डाएट फॉलो करू बरं का. आपल्याला वजन पण जास्त नाही ठेवायचं बघ अंगावर. डाएट कमी करू आणि कटिंग बिटिंग भारी पाडेला. सेट कंप्लीट झालं बरं का. बोलण्याच्या नादामध्ये 30 सेकंड रेस्ट करतो. तिसरा सेट कंप्लीट. आज बसू बोलतोय कारण की ऊन कडक आहे आणि आपला मोबाईल पण उन्हामध्ये जास्त वेळ नाही ठेवायचा नसता. हवेत उडून जाईल म्हणजे फुटेल बरं का. काळजी घेऊ, जेवढं होईल तेवढं सावलीत बसून बोलायचा प्रयत्न करू. सेफ राहणार, आपला मोबाईल पण सेफ राहणार बरं का. जेवढं आपण उन्हात गेलं आपल्या दोघांना पण धोका आहे, मोबाईलला आणि मला पण. आपला पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली, तर तिसऱ्या सेटला थोडी मजा आली. बघा कसं माहिती आहे का, मला मारायचं होतं 3 आणि मी मारलं बघा, ती मारलं असेल 4 मारलं आणि चौथा हाफ मारलं. ती बी गाज खाली गेला असतो ना, मग पडलंच असतं. त्याच्यामुळे जाऊ देऊ म्हणलं, घेतलं आणि वरी उठलं आणि उडून टाकलं बरं का. काळजीपूर्वक करू, कुणाला इंजुरी होणे बरं का. मला तर होणे इंजुरी, कारण की आपला फक्त पहिली पायरी आहे आपली. करून एकदम हार्डवर्क चॅलेंज घेऊ कॅलिस्थेनिकमध्ये. जेवढे आहेत तेवढे शिकायचा प्रयत्न करू. पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली बरं का. फ्री घेऊ आपण हँड स्टँड होल्ड. तर आपलं पहिल्या सेटमध्ये आलं, तर बघू काय होते काय नाही. तर मला तर भीती वाटते. लक्षात ठेवू की आपण एकदम टाईट ठेवू आणि पाय म्हणजे बॉडी टाईटच ठेवू. हात महत्वाचे ठेवू असे आणि आपले गुडघीत पण टाईट ठेवू. गुडघीत टाईट मला सगळं टाईट होईल. तर चला पहिला सेट घेऊ. शर्ट निघाला आणि आलं पण नाही मला. झालं काम आहेत जेव्हा मी करतो तेव्हा विचारित येतात डोकीमध्ये. तरी करायला लागणार आहे विचारायचं आपल्या. आणि थोडी भीती पण आहे माझं बरं का. नाही बोलत, भीती पण वाटते पुढे पडल मागं पडल. ती पूरक करू आणि आपला पॅन्ट पण निघाला. इथला बघू का होते का नाही. लय चपचप लागते बरं का. उन्हाळा चालू झाला आता. इकडे थोडं बसतो असे घेऊन लय चपचप लागते मला. दुसरी एक्सरसाइज कंप्लीट म्हणजे कंप्लीट नाही, फक्त सेट कंप्लीट झाला बाकी आहे आपली बरं का. कन्फ्यूज होते मी. तर आपला दुसरा सेट कंप्लीट झाला आणि असं आलं बघा थोडी तरी आलं मला. 5 सेकंद तर थांबलं बरं का. आपलं 1 मिनिटात जेवढं होईल आपण तेवढं थांबायचा प्रयत्न करू. मला जमलं, हा 10% जमलं आहे. सेटमध्ये बघू काय होते का नाही बरं का. तर वेट करा, मी पण वेट करतोय. 1 मिनिट कंप्लीट झाले, 30 सेकंड बाकी आहेत.
येत आहे 50% आलं मला हातावर थांबायला बरं का. ऊन लागते. थँक्यू देवा. तर आपल्याला आलं बघा 50% आलं मनाला पाहिजे तर स्वतःच्या मनाला. कारण की नेक्स्ट टाइम अजून आपल्याला मोटिवेशन नाही भेटत बरं का. आपल्या 50% आलं आहे. तर मला एवढून मात्र कळालं की मला असं वाटतं तिथं प्रॉब्लेम कशाचा माहिती आहे का. जागा इकडून मला चढ दिसते आणि इकडून उतर दिसते. तर इकडून मला आलं थांबायला. पहिलेच आपल्याला हे आयडिया आली असती तर रोटेशन चेंज करायची तर काहीतरी फरक पडला असता. तरी आपली झाली दुसरी एक्सरसाइज कम्प्लीटच पाहिजे भावांनो. आपल्याला काहीतरी फरक पडतो ना पाहिजे. तर चला आपले 1.5 मिनिट कम्प्लीट झाल्यावर तिसऱ्या एक्सरसाइज कोणती आहे ती तुम्हाला माहित आहे मला पण माहित आहे. रेस्ट करू द्या मला. तिसरी एक्सरसाइज आहे 1 स्पाइक पुशअप. तरी चला घेऊ. आपले 1.5 मिनिट कम्प्लीट झाले बरं का. घ्या. की माझे डोळे लाल बंद झाल्यात आणि तोंड पण लाल बंद दिसते माझं. की असं एकदम प्रॉपर मारले. लेज क्लोज घेतले आणि मला जाणं पण गेलते. वाचव मारत होतो नाही गेलं. दुसरं सेट पहिल्या सेटमध्ये मी मारला 4 मारला वाटतं. हां मेपलं नाही. दुसरा सेट कम्प्लीट झाला. तिसऱ्या सेटला माहिती आहे का. स्लो मारलं का त्याला जास्त प्रेस पडतो आणि दुसऱ्या हाताला कमी पडतो. त्याच्यामुळे मी फास्ट मारलं. तुम्ही आपण हाताला बरोबर प्रेस समान प्रेस पडला. आता आपली झाली तिसरी एक्सरसाइज कम्प्लीट. आपल्याला थोडं फरक पडला बरं का. कालचा राग आज काढलं ह्याच्यावर आणि आपण काहीतरी खाऊन आले बरं का. तर सांगतो बरं का भरपूर येते. पहिला आता आपण रेस्ट करू 1.5 मिनिट. ती करतोय काहीतरी. आज पण गलती केलं. काय गलती केलं माहिती आहे का. आपण कॅमेरा चालू नाही केलं आणि तसंच सेट कम्प्लीट झाला. तरी आपण 4थी एक्सरसाइज घेतलं. बोललंच काम होतं आपलं. आपलीच गलती आहे. स्टँड बरं का. 4थी एक्सरसाइज आहे आणि याचा पहिला पण सेट कम्प्लीट झाला. होल्ड केलं फक्त 30 सेकंड होल्ड केलं. दुसऱ्या सेटला का होते का नाही बरं का. आणि वॉच तरी 1.5 मिनिट कम्प्लीट झाल्यावर आणि दुसरं सेट कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला भेटू भावांनो. सेट कम्प्लीट झाला आहे आणि एकदम रिलॅक्स वाटते मला. तरी आपण थांबलं 18 सेकंड थांबलं. खोटं नाही बोलत बरं का. तरी चला तिसरा सेट कम्प्लीट झाल्यावर भेटू मग. तिसरा सेट कम्प्लीट झाला आणि 4थ्या एक्सरसाइज पण कम्प्लीट झाली आहे आणि आजचा आपला वर्कआउट पूर्ण संपला आहे. च्या सेटला मी थांबलं 50 सेकंद थांबलं. त्याच्यावर आपली ग्रोथ होत आहे असं मला वाटते. केव्हा डाऊन होते शेअर मार्केट सारखं. केव्हा वाढतं केव्हा कमी होते. आपला आहे लवकर आपण स्ट्रेचिंग करून घेऊ. तर माझं काही चुकलं तर मला जाऊ द्या. पहिली स्ट्रेचिंग करून घेऊ
मग नंतर तुम्हाला जे बोलायचं ते बोलू. सो एपिसोड तर कंप्लीट झाला आहे. तर माझं काही चुकलं पिकलं तर तुम्ही मला कमेंट करा बरं का. मध्ये नवीन आहे कॅलिस्थानिकमध्ये आणि चुकलं तर कमेंट करा, मी नक्की काहीतरी चेंजेस करेन. तरी चला आता उद्या सकाळी भेटू. मला माहिती आहे उद्या संडे आहे, आपण केव्हा जातो का नाही, तर उद्या सकाळी भेटू.